शेंड्यात मुलगा आहे मित्रांनो, अजिबात ते घाबरते नाही झाडावरती चढायला. मित्रांनो हे बघा, जिथं आपला समजा हात पुरत नाही शेंड्याच्या ठिकाणी मोठमोठे असे भोवते त्यांच्याकडे गोण्याची चिंच सुद्धा आपली छान आहे यावर्षी. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाशवर व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो बघा आता गावाकडली मजा कशी आहे. आपल्या सकाळ सकाळी आज काय झालंय, पाणी लावलं होतं मकाला आणि अचानक चिंचेचे झाड आपण दिले होते एका व्यापाऱ्याला. तर त्या चिंच जोडायला माणसं येणार होते. मित्रांनो बघा, ही मजा फक्त गावाकडे आहे. मित्रांनो शहराकडे राहिलं नाही, हे फक्त जो गावाकडला मुलगा आहे ना त्यालाच फक्त हे फिलिंग जागायला भेटतात. मित्रांनो आता बघा, आपल्या पाठीमागे 2 चिंचेचे झाडं आहे आणि पुढे 1-2-4 झाडं आहे. आपण सगळे त्यांना देऊन टाकले होते, त्यांनी आता गोळा केले. खाली गोण्या भरलेल्या दिसतील बघा तुम्हाला आपल्या पाठीमागे, इथे गोणी आणि बाकीच्या पुढं गोण्या. चांगल्यापैकी आज या वर्षी चिंचा निघलाय. मित्रांनो बघा तुम्हाला किती छान असे झाडं मोकळे केले त्यांनी. आणि झाडावर चढायला अक्षरशः ते म्हणजे UP बिहारवरून पोर आलेले. मित्रांनो इतकी चलाकी झाडावर चढा. चिंचेचं झाड थोडंसं कसं असतं, तुटत नाही लवकर, त्यामुळे ते फांद्यांवरती वरून जाणार आणि डायरेक्ट अशी खाली लोंबकळून खाली येणार. अजिबात खोडामधून खाली येते नाही. मित्रांनो असं स्किल आहे त्यांच्याकडे झाडावर चढण्याचं, एकदम छान असं. हे असं छान काम चालू आहे. मित्रांनो आता बघा, आपली एका ठिकाणी अशा 4-5 मोठ्या फांद्या आहे चिंचेच्या आणि त्या असं मस्त चिंचेमध्ये असं मोठं झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे त्याचं. आता त्यांनी पूर्णपणे झाड मोकळं केलं आहे. मित्रांनो आता बघा, त्या तिथे पुढे एक मोठी चिंच आहे, तिथंही असे धमाल करणार आहे. मित्रांनो ते रपारप झाडावर चढताय, खाली उतरताय. मित्रांनो आपल्या चिंचले यावर्षी चांगलं उत्पन्न निघलंय, बघू शकता तुम्ही. आता हे मोठमोठे असे भोवते त्यांच्याकडे गोण्यांची चिंच सुद्धा आपली छान आहे यावर्षी. मित्रांनो आपण त्यांना सांगितलं होतं थोडीशी मका आहे आपली आणि ती तोडावशान तुम्ही, म्हणून म्हटलं त्यांनी आता काहीतरी ते जुगाड करा. त्यांनी असं छान नेट बीट आणलेलं आहे. मित्रांनो पूर्ण मकावरून असं त्यांनी झाडाला बांधला. थोडंसं मी लेट झालो, पाणी लावित होतो, नाही तर तो एक सीन तुम्हाला दाखवला असता. छानपैकी असे व्यवस्थित चिंच त्यांनी काम केलं आहे. मित्रांनो आता बघा, त्यांना मी एकदा सांगितलं फक्त मातीचं, म्हटलं काय होतं रस्त्याच्या कडेचं बांधे मोठा, त्यांना म्हटलं एकदा थोडीशी मातीला जपा, खाली जास्त वगळी जाते. मित्रांनो कारण हे शेतकऱ्याला कसं ह्या गोष्टीचं मोठं भीतीचं असते. मित्रांनो असं काम चालू आहे त्यांचं. खाली असं बांधावरती सगळे जे चिंच पडल्यात असे एक 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 करून सगळे वेचून घेणार ते. आता मोठमोठे टोकरे आहे त्यांच्याकडे. मित्रांनो छान असं काम चालू आहे. आणि यांचे जे जेंट्स लोक आहेत ते सगळे आता समोर गेले, पुढे चिंच जोडू राहिली, ती सुद्धा दाखवतो. मोठी चिंच आहे मित्रांनो, किती छान आहे बांधावरती. ह्या बाजूला मित्रांनो नेमकं आपले आकडे, आणि आकडे म्हणजे आपण लाईटचं कनेक्शन घेतलेलं आहे, परंतु तिथं पॅक नाही केलेलं मित्रांनो, कारण आपल्याकडे शेतामधून केबल आहे, आपण वरती घेतलेलं नाही, म्हणून त्यांना जरा सांगितलं. कारण या इथं मध्ये एक जॉईंट पण आहे आणि त्या जॉईंटवरती थोडंसं त्यांना म्हटलं काळजी घ्या इथं. तर त्यांनी आता हे व्यवस्थित काम केलं आहे आपण सगळं इथं व्यवस्थित. आपली शेती थोडीशी आपली वरच्या बाजूला आहे आणि आपल्या हे आपला प्लॉट आहे मित्रांनो हा मकाचा. आता समोर इथं पहिले कांदे होते, लाल कांदे, आणि आपल्या खाली एक आपले भावकीचा प्लॉट आहे मित्रांनो. आता तिथं ते चिंचेचं झाडं जोडायचं काम चालू आहे. खाली सगळी मंडळी एक इथं त्यांची आता ही मोठी पिकअप गाडी लावलेली आहे चिंचा वगैरे घ्यायला. चला मित्रांनो आपण आता खाली जाऊन बघू कशी धमाल चालू आहे त्यांची. मित्रांनो छान असे चिंच मस्तपैकी मोकळी करीत आणली आता जवळजवळ, बघा तुम्ही ह्या बाजूला. चिंचेचं झाड बाकी मित्रांनो असं मोठं आहे आणि चिंच जोडायला इथं एवढं छान आहे की पूर्ण खाली मोकळे, कारण बांधाच्या कडेला काही झाडं नाही दुसरे. त्याच्यानंतर खालून रस्ता आहे, मस्त गाडी उभी राहते आणि इकडल्या बाजूनं सावली चांगली, कारण झाड मोठं आहे चांगलं. हे बघा जेवढं खालून पाडतं तेवढं खालून पाडणार आहे. असे लाकडाला त्यांनी आडकितं वगैरे केलेले आहे मित्रांनो छान. बघा आता किती शेंड्यात मुलगा आहे मित्रांनो, अजिबात ते घाबरते नाही झाडावरती चढायला. तर मित्रांनो एकदम छान असे चिंच पूर्णपणे अशी मोकळी करीत आणली. आणि हे जे समोर दिसत आहे मित्रांनो हे आजरबाई शेख आश्वीचे व्यापारी चांगले. दादा आपला नंबर द्या बरं. 93 59 16 15 54. आजरबाई शेख GFC फ्रूट आश्वी बुद्रुक. गेली 2-3 वर्ष झाले नेहमी आपली चिंचेचं झाड त्यांच्याकडेच असते. मित्रांनो हे बघा, जिथं आपला समजा हात पुरत नाही शेंड्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्यांनी असं छान असा आडकित्ता बनवलेला आहे मित्रांनो. बरोबर असं गुंतवण्यासाठी अशी मोठी लांब काठी काढलेली आहे. बरोबर याच्यामध्ये चिंचा गुतवायच्या आणि खाली वाढायच्या. छान असं डोकेलिटी लावलेली भव्य झाड आहे मित्रांनो. ही गेली 2-3 पिढ्या झाले मित्रांनो तेव्हापासूनचं झाड आहे. आता ही पूर्वीचे आजोबा सांगतात आपल्या शेजारचे, हे त्यांच्या वडिलांनीच्या काळात लावलेले झाड आहे कधी, आणि वड्याच्या कडेला आहे मित्रांनो, म्हणून ते जगले आणि असं छान असं उत्पन्न सुद्धा देते.
त्याचबरोबर बांधाची माती धरून राहते. बघा आता हे चिंचा एकदम दाट चिंचा निघलेल्या. तरी मित्रांनो काय झालं, थोडंसं काहीतरी व्यवहारात घसघस झाली आणि अर्धे चिंच दुसऱ्या व्यापाऱ्यांनी जोडलेली होती मित्रांनो. नाही तर भरपूर माल या चिंचेवरती निघत असतो. बघा आता हे सगळे लोक कसे काम चालू आहे छान असं. मित्रांनो तर ब्लॉग कसे वाटताय काय आपले कमेंट करून नक्की सांगा. गावाकडचे वातावरण कसं आहे मित्रांनो. आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले छान असं. आता हे चिंचेचे झाडं वगैरे झोडायचं काम, आता आंब्याला वगैरे बर आले बकरांचे, सगळं गावाकडलं वातावरण. व्हिडिओ कसे वाटताय कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची.